आवाज मराठी न्यूज 24। आता मॅडम बोलणार आहे, पण मॅडम बोलून गेल्यानंतर ही सभा अशीच चालू राहणार आहे। बरेच वक्ते अजून बोलणार आहेत। या ठिकाणी मोहन वनखंडे सर इथे हजर झाले, त्यांचं सरचे स्वागत। सुषमाताई अंधारे आपल्या समोर आपले विचार प्रकट करतायत। या मिराज साहेबांच्या नगरीमध्ये सुषमाताई अंधारे आपल्या पहिल्यांदाच आपल्याकडे येत आहेत। त्यांनी आपला बुलंद आवाज मिरजेमध्ये। हॅलो, इथं मीडियाच्या कॅमेऱ्याच्या समोर बरेच जण आले आहेत, ते जरा बाजूला व्हा। मी सुषमाताई अंधारे यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार प्रकट करावेत। धन्यवाद। सन्माननीय मंच विचार मंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी महानायकांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायकांना विनम्र अभिवादन करत, ज्यांच्यामुळे आम्ही मोकळा श्वास घेऊ शकतो आणि जे आमच्यासाठी आपल्या घर संसारावर तुळशीपत्र ठेवून या देशाच्या सीमा राखत आहेत, त्या तमाम वीर जवानांना, त्यांच्या वीर पत्नींना आणि वीर मातांना विनम्र अभिवादन करत, या मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय संजय विभूतेजी, बजरंग पाटील, संजय काटे, चंद्रकांत मगुरे, सिद्धार्थ जाधव, महादेव मगदूम, विशाल सिंग राजपूत, महादेव हुलवान, सूरज पाटील, ज्योती दांडेकर, मैनुद्दीन बागवान, बाळासो होनमोरे, दिनकर पाटील, अभिजित हारगे, भास्कर शिंदे, बाळासो भंडारे, समीर कुपवाडे, कोतवालजी, तद्वतच अण्णासो कोरे, सुभाष खोत, पैलवान संजय मेंढे, संभाजी पाटील, मोहन वनखंडे, CR सांगलीकर, धनराज सातपुते, अयाजभाई नायकवाडी, अण्णासो खोत, जाहीर मुजावर, नरगिस सय्यद या मंचावर येऊन महाविकास आघाडीला ज्यांनी पाठिंबा दिला त्या सगळ्यांचे आम्ही ऋणी आहोत। त्यापैकी महत्त्वाचे की जे काँग्रेसकडून इच्छुक होते, मात्र ही जागा शिवसेनेला सुटली आणि तरी सुद्धा मनात कुठलेही किंतु परंतु न ठेवता ज्यांनी अत्यंत मोठ्या मनाने आम्हाला इथे पाठिंबा जाहीर केला ते आयुष्यमान मोहन वनखंडेजी, CR सांगलीकर, बाळासाहेब होनमारे, धनराज सातपुते, सिद्धार्थ जाधव आणि बनसोडेजी, ज्यांच्या प्रचारासाठी आपण एकत्रित आलेलो आहोत ते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार साहेब, शेतकरी कामगार पक्ष, CPI, CPM, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, गवई गट आणि समविचारी पक्ष संघटनांचे महाविकास आघाडीचे एकमात्र अधिकृत उमेदवार तानाजी सातपुतेजी या सभेचं वार्तांकन करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व प्रिंट तथा इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो, खरं तर स्टेजवर असणाऱ्या लोकांचा आणि खालच्याही लोकांचा, म्हणजे मी नुसतं सन्मान्य म्हटलं तर इकडनं एवढी माणसं मला आता फेकून मारती ती का काय इकडच्यांना, म्हणजे त्यांना एक एक शब्द ऐकायचा होता की इकडच्यांना थांबू सुद्धा देत नव्हती। तुमच्या सगळ्यांचा उत्साह सांगतोय की 23 तारखेला मिरज विधानसभेचा निकाल काय असणार आहे आणि तो निकाल देण्यासाठी म्हणून आपण सगळेजण एकत्रित आलाय। दादा हो, ही निवडणूक आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। माझ्यासारखी गेली 15-20 वर्ष चळवळीत काम करणारी एक राजकीय भूमिका घेते ठामपणे आणि ती भूमिका घेण्याचे कारण असतं एक, मी आयुष्यभर जपलेला माझा संविधानवाद आणि दुसरं, मी आयुष्यभर
माणसाने माणूस म्हणून जगण्यासाठी लढा देणं गरजेचं असतं. ती लढा देण्यासाठीची जी भूमिका आम्ही जपलेली आहे त्यातून मला असं वाटलं की एका संवेदनशील कार्यकर्त्याने जी भूमिका घ्यायला हवी. बाकी सत्तापाठ आल्यावर सत्तेच्या मागे जाणारे असंख्य लोक असतात, पण आपण सत्तेच्या मागे न जाता आपण सत्याच्या सोबत गेलो पाहिजे आणि म्हणून एक भूमिका घेतली. ही भूमिका का घेतली होती याचं जरा कारण नीट समजलं पाहिजे. दादा हो, लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि भाजपा यांनी एक शब्द फार बोलून बोलून बुळबुळीत गुळगुळीत केला. तो शब्द होता फेक नरेटिव्ह. मुळात फेक नरेटिव्हचं महानिर्मिती केंद्र स्वतः देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आहे. या फेक नरेटिव्ह वाल्यांनी एक नरेटिव्ह इथं सेट करायचा प्रयत्न केला होता की मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे आम्हाला भेटलेच नाही. आपल्या सगळ्यांच्या समोर एक भूमिका स्पष्ट केली पाहिजे. सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब निवडणुका साधारणतः नोव्हेंबरमध्ये झाल्या होत्या. त्याही वेळेला निकाल लागले आणि दिवाळीच्या नंतर सत्ता स्थापन झाली. म्हणजे 19 साल उजळलं होतं आणि 20, 21, 22 अशी 2 वर्ष. पण ही 2 वर्ष फक्त महाराष्ट्र किंवा फक्त भारत नाही तर सबंध जगभरातली लोक कोरोनाने झुंज देत होते. सबंध जगभरामध्ये कोरोनाने हाहाकार माजवला होता. माणसं माणसाला ओळखायला तयार नव्हती. अगदी आपल्या जवळचा, अगदी आपला लगतेल जिगर नूरे नजर जरी कुणी गेला तरी आपण त्याला स्पर्श करू शकत नव्हतो. इतकी मोठी नैसर्गिक आपत्ती आपल्या सगळ्यांवर होती. अशा सगळ्या काळामध्ये जगभरातले लोक जे आरोग्य चळवळीत काम करतात ते असं सांगत होते, आपण कुणालाही फोन लावला की फोनवर रिंगटोन वाजायची आणि हॅलो ट्यून मध्ये बच्चनचा आवाज यायचा आणि बच्चन सांगायचा, हेलो, कोरोना से लड़ने के लिए 30 सेकंड तक हाथ धोते रहिए, मुंह पर मास्क लगाइए, सुरक्षित दूरी बनाए रखिए, ज्यादा जरूरी ना हो तो घर के बाहर मत निकलिए. होतं ना. आता हे जर लोकांनी करायचं असेल, लोकांना सांगायचं असेल तर आधी नेत्यांनी पाळणं गरजेचं होतं. हे एकटे उद्धव साहेब सांगत होते असं नाही, हे भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा सांगत होते. मग जनता कर्फ्यू झाला. 22 जानेवारीला पहिल्यांदा जनता कर्फ्यू झाला आणि तो जनता कर्फ्यू लोकांनी अत्यंत स्वयंस्फूर्तीने पाळला सुद्धा. अशाही परिस्थिती जेव्हा लोकांना भेटीगाठी शक्य नव्हत्या, अशाही परिस्थितीत सन्मान्य पक्षप्रमुख या राज्याचा गाडा हाकत होते. या राज्यातल्या लोकांना ऑनलाईन पद्धतीने भेटत होते, कारण लेकरांच्या शाळा सुद्धा ऑनलाईन होत होत्या, ऑफिसच्या मीटिंग्स ऑनलाईन पद्धतीने होत होत्या. झूम आणि गुगल मीटचा सगळ्यात जास्त जर वापर कधी झाला असेल तर तो कोरोनाच्या काळात झाला होता. याच काळामध्ये आपण आपल्या नातेवाईकांना सुद्धा व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल मध्ये भेटत होतो. अशा सगळ्या काळामध्ये साहेब काम करत होते. आपल्या कुटुंबातला माणूस म्हणून आपल्याला समजावून सांगत होते. कुटुंबातला माणूस म्हणून ऑनलाईन येऊन सांगायचे, हात स्वच्छ धुवा रे, मास्क लावा, गरज नसेल तर बाहेर पडू नका, हस्तांदोलन करण्यापेक्षा हात जोडा एकमेकांना, हात जोडून बोला, भेटा. आणि त्याच वेळेला ते सांगायचे, माझ्या सगळ्या बहिणींना, आयांना माझी विनंती आहे, भाजीपाला घेण्यासाठी सारख्या सारख्या बाहेर जाऊ नका, त्यापेक्षा टिकणाऱ्या भाज्या आणा, शक्यतो डाळी वापरा, मोड आलेली धान्य वापरा, प्रोटीन युक्त डाळीचा उपयोग करा, हे तुमच्यासाठी चांगलं असेल. आपल्या घरातला माणसाने सांगावं तसं पक्षप्रमुख सांगत होते. आपल्या कुटुंबातल्या सदस्याने सांगावं त्या पद्धतीने पक्षप्रमुख सांगत होते. अक्षरशः पंढरपूरला वारीला जायचं होतं. ती वारी करण्यासाठी मुंबईवरून हा पांडुरंगाचा साधा भोळा वारकरी स्वतः एकटा गाडी चालवत त्या पंढरपूर पर्यंत गेलेला. की पांडुरंगाची वारी तर चुकली नाही पाहिजे, पण त्याच वेळेला कोरोनाचा कुठल्याही प्रकारे हाहाकार सुद्धा नाही वाढला पाहिजे. भाजपा त्या काळात जाणीवपूर्वक राजकारण करत होती. ते भाजपाचे ते आचारी बिचारी असणारे
हे टट्टू जे सगळे लोक आहेत, जे पंटर आहेत, हे सगळे पंटर जाणीवपूर्वक या राज्यात गोंधळाची कशी परिस्थिती निर्माण होईल यासाठी प्रयत्न करत होते, पण तरीही उद्धव साहेबांनी संयम सोडला नव्हता. मग 2 वर्ष झाली, कोरोना संपला, केंद्रातलं सरकार भाजपचं सरकार आहे, तरी सुद्धा केंद्रातल्या त्या भारत सरकारने सांगितलं की कोरोनाच्या काळात सगळ्यात चांगलं काम जर कुणाचं झालं असेल तर ते महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं की जगातला हायएस्ट पॉप्युलेशन डेन्सिटीचा एरिया हा मुंबई धारावीचा आहे, आणि तरी सुद्धा सगळ्यात चांगले जर रिझल्ट कुठले असतील तर ते मुंबई धारावीचे आहेत. उद्धव साहेबांनी ते करून दाखवलं. दादा हो, त्याच्यानंतर मिळाले 6 महिने, 2022चे 5च महिने, आणि या 5 महिन्यात पक्षप्रमुख आजारी पडले. पक्षप्रमुखांना मणक्याचा आजार जडला. पक्षप्रमुख अंथरुणावरून हलू शकत नव्हते, शरीराचा एकही भाग हलत नव्हता. माणूस जगतो का मरतो अशी परिस्थिती निर्माण झाली. मृत्यूच्या दारेमध्ये उद्धव साहेब अडकलेले होते. मृत्यूशय्यावर आपला नवरा आहे, आपलं सौभाग्य, आपलं कुंकू आयसीयू मध्ये आहे म्हटल्यावर आदरणीय रश्मी वहिनींच्या डोळ्यामध्ये काहूर साचलं होतं. प्लीज सहकार्य करा. एक मिनिट